आणि आता महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। 29 ऑगस्टला विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात मनोज जरांगे आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती मिळतेय। 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे या संदर्भात सातत्याने मनोज जरांगेंनी भाष्य केलंय। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, तब्येत काल बिघडली होती, पुण्यात रॅली झाली, आता तब्येत कशी आहे? तब्येत आता व्यवस्थित आहे, तब्येत चांगली आहे, परंतु डॉक्टरांनी पुन्हा उपचार घ्यायचे सांगितले। विधानसभा लढायच्या तुम्ही तयारीत आहात, काय नेमकी तयारी केली आहे आता? 29 तारखेला क्लिअर करतो ना, आता सांगायचं नसतं, राजकारणातले डाव सांगायचे नसतात, राजकारणातले डाव सांगायचे नसतात। 29 ऑगस्टला सांगतो आम्ही काय भूमिका। पुढचा दौरा कसा असणार आहे? निघालो। तब्येत बिघडते तरी उपोषण करताना दिसताय, सगळीकडे दौरे करताना दिसताय। नाही, आता शेवटी माझ्या शरीरापेक्षा समाज महत्वाचा आहे, समाजाला न्याय देणं गरजेचं आहे, म्हणून समाजासाठी लढतो। चला, पण विधानसभेचं काय निकष असणार आहे ते आता थोडंसं नाही, थोडंसं नाही, आता सांगितलं तर सगळं राजकारणात काय गोष्टी उघड्या करायच्या। निर्णय झालाय का पण निवडणूक लढवणार? 29ला फायनल होणार, 29 ऑगस्टला। कितपर्यंत किती टक्के निर्णय झालाय? राजकारण टक्क्यावर नसतंय, ही फायनल निर्णय आता तुम्हाला 29ला देऊ आहे। चलो, धन्यवाद। 29 तारखेला निर्णय होईल आणि आम्ही विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहोत असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। अमोल गवाळे, शिवानी पांढरे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।